नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत मकर संक्रांतीच्या विशेष पर्व काळाची. काय महत्त्व आहे हिंदू संस्कृतीमध्ये या मकर संक्रांतीच्या दिवसाचे आणि काय करावं या दिवशी याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ माऊली. विविध विषयांवरील माहिती जसे सण, उत्सव, तिथी या विषयावरील माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा आणि हो, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह दाबायला विसरू नका, म्हणजे अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला मिळतील. चला तर मग सुरू करूया, माहिती घेऊया मकर संक्रांतीच्या पर्व काळाविषयी. मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं धनु राशीमधून मकर राशीमध्ये होणारं संक्रमण म्हणजेच प्रवेश. दरवर्षी हा दिवस 14 जानेवारीला येतो, तर कधीकधी 15 जानेवारीला सुद्धा येतो. यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारीला येणार आहे. हिंदू संस्कृतीत हा फार पुण्यकारक काळ समजला जातो. उत्तरायण पर्वाचा काळसुद्धा याच काळात सुरू झालेला असतो. दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी मध्यरात्री 2:42 मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे. मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस ज्याला भोगी असं म्हणतात, तर भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते. बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते. मिश्र भाजीसोबत बाजरीची भाकरी तिळाचे दाणे लावून बनवली जाते. या सर्व पदार्थांच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढायला मदत होते. तर मकर संक्रांतीच्या नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. यालाच करिदिन असं सुद्धा म्हटलं जातं. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू वाटले जातात. याशिवाय गुजरात, महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो. तसं पाहायला गेलं तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यात हा सण विविध नावांनी साजरा केला जातो. या संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध गंगाजल घेऊन त्यामध्ये तीळ घालून ते जल सूर्याला अर्पण करावे. या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावून आंघोळ करणे, तीळ पाण्यात घालून स्नान करणे, तिळाचे दान, तिळाचे तर्पण, तिळाचा होम करणे, तिळाचे भक्षण करणे, अशा 6 प्रकारे तिळाचा वापर या दिवशी आवर्जून केला जातो. अशा सूर्यसंक्रमणा दिवशी सत्यनारायण पूजा, विष्णू पूजन, श्रीसूक्त पठण, गुरुकडून मिळालेले मंत्र पठण करावे. नित्य उपासनेचे मंत्र याशिवाय कुलदेवतेचे मंत्र पठण करणे अतिशय लाभकारक आहे, पुण्यकारक आहे. या पर्वकाळात स्त्रियांनी गूळ, वस्त्र, अन्न, नवीन भांडे, गाईला घास, तिळाचे पात्र, तीळ इत्यादी वस्तू दान करणे सौभाग्यकारक मानलं जातं. त्याचबरोबर नववधूंचं हळदी कुंकू पहिल्या संक्रांतीला आवर्जून करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. त्यावेळेला तिला काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगितले जातात. नवविवाहित वधूंनी लग्नानंतर पहिली 5 वर्षे सौभाग्यालंकार वाण म्हणून लुटण्याची सुद्धा परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घालून सजवून बोरे, उसाचे तुकडे, चुरमुरे, हरभरे असे सर्व पदार्थ एकत्र करून त्या मुलाच्या डोक्यावर ओतणे यालाच बोरन्हाण असे म्हणतात. एकमेकांमधील स्नेहभाव, प्रेम वाढण्यासाठी एकमेकांना तिळगुळ देण्याची पद्धत आहे. विवाहित स्त्रिया या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा समारंभ घराघरातून आवर्जून करतात. तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचे वाहन हे बदलत असते. 2024 यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन घोडा असणार आहे, तर उपवाहन सिंह असणार आहे. याचबरोबर काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला देखील आहे. कपाळावर हळदीचा टिळा आहे आणि वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे. ही संक्रांत पूर्व दिशेकडे जात असून नैऋत्येकडे पाहत आहे. तर यावर्षी रथसप्तमी दिनांक 16 फेब्रुवारी असून वार शुक्रवार आहे. मंडळी, आपल्या सर्वांना या नवीन वर्षा तसेच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपला अभिप्राय मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.